आणि मुंबई गोवा महामार्गाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची बातमी। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी हा महामार्ग पूर्ण केव्हा होणार याबद्दलची डेडलाईन घोषित केली आहे। जून अखेरीस मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल असं नितीन गडकरींनी सांगितलंय। त्यामुळे महामार्गासाठी गडकरींनी एक नवीन डेडलाईन दिल्याचं दिसतंय। दादर इथल्या अमर हिंद मंडळाच्या 78व्या वसंत व्याख्यानमालेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते आणि तेव्हा अर्थातच त्यांना मुंबई गोवा महामार्गाबद्दलचा प्रश्न विचारला असता त्यांनी नवी डेडलाईन घोषित केली आहे। आता मुंबई गोवा आता खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका। या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता 100% पूर्ण होईल, कारण बराच रेंगाळला तो। एक दिल्ली जयपूर आणि मुंबई गोवा हे आमच्या डिपार्टमेंटमधले थोडेसे ब्लॅक स्पॉट आहे, त्याच्या अडचणी खूप आहेत। आणि सध्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरती प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं वृत्त आहे। घोडबंदर वरसावे ब्रिज इथे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। सध्या वाहतूक कोंडीमध्ये 2 रुग्णवाहिका अडकल्याची माहिती मिळते। फाउंटन हॉटेल ते काशीमीरा रोडवरती गेल्या 1.5 तासांपासून वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक अक्षरशः हैराण झालेत। आणि यानंतर बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे। प्रतिमा मलिन केल्याचा आरोप गिरीश महाजनांनी खडसेंवरती केलाय। IAS महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप खडसेंनी महाजनांवर केला होता। दरम्यान या संदर्भातले पुरावे द्या किंवा माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा इशारा मंत्री महाजनांकडून दिला गेलाय। रणजित कासलेंच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे। सोशल मीडियावरील पोस्ट प्रकरणात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। मुंबईमध्ये वॉटर टँकर असोसिएशननं आपला संप अखेरीस मागे घेतला। मुंबई मनपा आयुक्तांसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान टँकर असोसिएशनला दिलेल्या सर्व नोटिसा मागे घेतल्या गेल्यात, तर यापुढे कारवाई होणार नसल्याचं आश्वासन मनपा आयुक्तांकडून दिलं गेलंय। भांडूपमधील कुख्यात गुंडानं केलेल्या गुन्ह्यांची कलमं लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा केल्याचं समोर आलं। झिया अन्सारी असे या गुंडाचं नाव असून त्याच्यावर 8 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे। मुंबईच्या वरळी इथल्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती ही धमकी आलेली आहे। बॉम्बनं सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यामुळे त्याच्या सुरक्षेमध्ये सुद्धा वाढ केली जाते। बीड जिल्हा रुग्णालयातनं एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे। सलग दुसऱ्या दिवशी प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झालाय। सिझेरियन प्रसूती झाल्यावरती महिलेवरती ICU मध्ये उपचार सुरू होते। उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला। बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर होती असा मोठा दावा केला। बोगस एन्काउंटरसाठी 5 कोटी, 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिली जाते असा दावाही त्यांनी केलाय।